नमस्कार मित्रांनो. आज एक तुम्हाला छोटीशी कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे नासका कांदा. यामध्ये काही कन्क्लूजन म्हणजे या कथेला ऐकल्यामुळं तुम्हाला शेवटी काहीतरी शिकायला मिळणार आहे. विशेषतः हे वयोगट 7 वर्षापासून 21 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी हा व्हिडिओ आहे असं म्हटलं तरी चालेल. कथेचं शीर्षक आहे नासका कांदा. तुम्हाला असं कसं शीर्षक आहे? तर याचं कारण असं आहे की एक नासलेला कांदा किंवा एक नासलेला आंबा त्यासोबत ठेवलेले 5-25 कांदे असतील किंवा आंबे असतील त्या सर्वांनाच खराब करतो. तसं आपल्या समाजामध्ये जेव्हा आपण रोडवरून चालत असतो, आपण समाजामध्ये वावरत असतो, व्यवहार करत असतो, त्यावेळेला जर आपण रोडवरून प्रवास करतो आहे आणि अशा वेळेला जर आपण एक व्यक्ती असा असतो की जो सिग्नल वगैरे असेल, रेड सिग्नल असेल तरी तोडून तो पुढे जाणार. मग त्यावेळेला तो एकटाच चूक करतो असं नाही, तर तो इतरांसमोरही आदर्श ठेवत असतो की काही नाही होत, सिग्नल तोडायचे. आणि अशा वेळेला मग त्याच्या मागून आणखीन 4 लोक जात राहतात. काही लोक असतात की एका गाडीवर 3-4 लोक बसून जात असतात. यामध्ये गव्हर्नमेंटचा फायदा काय किंवा नुकसान काय? तर गव्हर्नमेंट म्हणजे काय, तुम्ही आम्हीच असतो. यामध्ये त्यांचा फायदा तोट्याचा विचार करण्यापेक्षा असे नियम का बनवलेत याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जास्त लोक बसल्यामुळं गाडीचं नुकसान असेल, गाडीचा वरून चालवताना तोल जाण्याचं प्रमाण वाढलेलं असेल किंवा त्या गाडीची कॅपॅसिटी नसताना तुम्ही तेवढा वजन टाकता, मग अपघाताचा धोका वाढतो. एका व्यक्तीच्या चुकीमुळं गाडीवर बसणाऱ्या इतर 3 जणांचा जीव धोक्यात जातो. तो वाहन चालवणारा व्यक्ती इतर गाडी चालकांना धडकला तर इतरांचेही जीव धोक्यात जातात. यासाठी हे केलेलं असतं. परंतु एक व्यक्ती चुकीचं काम करतो, त्यामुळे इतर 5-50 लोकांच्या आयुष्याला धोका तयार झालेला असतो. म्हणूनच अशा या नासक्या कांद्याप्रमाणे किंवा नासक्या आंब्याप्रमाणे किमान आपण तरी वागू नये, यासाठी हा व्हिडिओ करत आहे की आपण असं व्हायचं नाही. आपण चुकीचा आदर्श तयार करायचा नाही. प्रत्येकाने ठरवलं तर आपण कोणत्याही गोष्टीमध्ये भ्रष्टाचार वाढू द्यायचा नाही. तर आपण भ्रष्टाचार थांबवला तर इतर लोकही थांबवतील. सुरुवात आपल्यापासून असा विचार केला तर आपण स्वतः नासक्या कांद्याप्रमाणे वागायचं नाही आणि इतरांनाही वागू द्यायचं नाही. हे शिकवण्यासाठी, हे सांगण्यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. कोणतीही चुकीची गोष्ट करताना तुमच्यापासून सुरुवात होऊ देऊ नका आणि आपण नासका कांदा बनायचा नाही, एवढं मात्र आपण आपल्या डोक्यामध्ये अगदी व्यवस्थित स्पष्टपणे क्लिअर करून ठेवा. एवढं केलं तरी आपला देश बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. व्हिडिओ ऐका, पहा आणि योग्य वाटलं तर इतरांनाही शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक, मुलं सुधारतील, त्यांच्या डोक्यात असा विचार निर्माण होईल आणि इथून पुढं आपला देश नक्कीच प्रगतीपथावर राहील. धन्यवाद.